13 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 614 ग्रामपंचायतीची मुदत संपुष्टात आली असून यात सोयगाव तालुक्यातील 40 ग्रामपंचायतचा समावेश आहे। यामुळे या पार्श्वभूमीवर प्रशासक नेमणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मुदत संपलेल्या सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे अशी मागणी राज्य सरपंच संघटनेनं केली असून याबाबतची याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 फेब्रुवारी मंगळवारी होणार असून त्यानंतर प्रशासक नियुक्तीबाबतचा निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात 7 आणि 12 तारखेला संपली। यात सोयगाव तालुक्यातील 40 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। दरम्यान ग्रामविकास विभागानं काही ठिकाणी पंचायत, शिक्षण, कृषी, महिला आणि बालविकास विभागातील विस्तार अधिकारी, विविध विभागांचे कनिष्ठ अभियंते तसेच शाळांवरील केंद्रप्रमुख यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती। मात्र या निर्णयाविरोधात सरपंच संघटनांनी धाव घेतली। त्यानंतर नागपूर खंडपीठाने ग्रामविकास विभागाच्या पूर्वीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। विजय चौधरी, MCN न्यूज, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर।